सर बोलवलं? हो अथर्व ये बस बस बस. सो अथर्व, ॲज यू ऑलरेडी नो आपण टायप करतोय का अमेरिकन कंपनीशी. ती जी मीटिंग आपली ठरणार होती ती आपल्याला बहुतेक अर्जंट बेसिसवर उद्याच करावी लागणार. हो. ते लोक मुंबईत आजच येत आहेत, त्यामुळे उद्याच्या मीटिंगची तयारी आजच करावी लागेल. बेसिकली ऑडिट रिपोर्ट तयार करावा लागेल आणि त्याचा चार्ज तूच घे. आजच करून टाक. मी? हा तू. का काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही, करतो ना. गुड. आणि आजच मेल करून जा, म्हणजे मला रात्री तो डोळ्याखालून घालता येईल. म्हणजे आज संध्याकाळचा योगा क्लास कॅन्सल. काय म्हणालास? नाही नाही, मी रिपोर्टचाच विचार करत होतो. ग्रेट. हा नाही नाही, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. अहो होऊन जाईल. नाही मला माहिती आहे अर्जंट बेसिसवर मीटिंग ठरते आपली. हो सगळं मॅनेजमेंट, डोंट वरी. या हो भेटूच. ओके बाय. मेल कर आणि त्या मेलमध्ये सगळ्यांनाच मार्क कर. मायकल, किरण, संदेश. ओके. जा कामाला लाग. ओके. याच्यासाठी रागवले ना सर? अरे नाही रे, हे रिपोर्ट तयार करायला सांगितलं सरांनी. ती परवाची मीटिंग होती ना, ती उद्यावर प्रीपोन झाली आणि आजच्या आज बनवायला सांगितलं. मला वाटत नाही 6 वाजता मी पोहोचू शकेन क्लासला, आणि हे कंप्लीट करायलाच 10 वाजणार आहेत. म्हणून तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजले? मी तिला फोन करून सांगतो मला जमणार नाही म्हणून. हे थांब 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 थांब, असं लगेच आऊट नको होऊस. टॉस हारलायस म्हणजे मॅच हारशील असं नाही. काय? अरे म्हणजे पहिल्याच दिवशी मी भेटायला येत नाही असं नाही सांगायचं. इम्प्रेशन चांगलं नाही पडत. मग काय करू? हे मी आहे ना, मी करतो तुला मदत. आपण करूया रिपोर्ट तयार. मी तिला भेटणार नाहीये याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त तुलाच होतंय असं दिसतंय मला. क्योंकि मैं यहाँ का दर्द समझता हूँ. ओके, थँक्यू. आता तुझं मन बदलायच्या आत आपण कामाला लागू. आता नंतर टांग देश. आणि ये तू सांगतोयस म्हणून मी तिला फोन करत नाहीये. हे बाबा चल करूया आता. चल. तू एक एक सांग मला. ए अरुणा, अगं चल चल आटप बघ, उशीर होईल नाही तर आपल्याला. चहा पिताय ना तुम्ही? जरा 5 मिनिटात संपेल. बरं मला सांगा, ही साडी अशी लग्नाला चालल्यासारखं वगैरे वाटतंय का? अगं वाटलं तर वाटू देत की. तसं नाही अहो. ते मुलीकडचे म्हणतील की एकतर मुलगा आला नाही बघायला आणि सासू आली ती पण अशी नटून थटून. अगं काय ग तू, एक छानशी साडी, केसात गजरा, कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र, याला नटणं म्हणणार आहेस का तू? गळ्यातलं घालू का? अगं नाही ग, खूप छान दिसतेस, खूप छान दिसतेस, नेहमी सारखीच, काही कमी नाही काही जास्त नाही. माझं कौतुक पुरे. हल्ली मुली काही फक्त मुलाला बघत नाही, सासू कशी आहे कशी असणार आहे याचाही विचार करतात, म्हणून विचार. हो का? नाही मग तुला बघून तिला नक्कीच लाजल्यासारखं होईल. झालं चहा पिऊन? चला लवकर, उगाच आपलं काहीतरी. चल 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 चल.
हा पुढे सांग. बरं थांब थांब, मी हे करेक्शन करून घेतो. मी काय करतोय तू पण लक्षात ठेव हं. हो. नाहीतर मी चुकायचो कुठेतरी. अरे याचे युनिट 3 आहेत, तू 1 लिहिलंयस. हे बघ. हे आशिष आपण का करतोय हे? म्हणजे कशाला एवढे एफर्ट्स घेतोय? म्हणजे घाईघाईत करून ना धड हे कम्प्लीट होणार आहे, ना धड मी तिकडे वेळेत पोहोचू शकणार आहे. मी तिला फोन करून सांगतो. ए थांब 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 थांब, किती निगेटिव्ह विचार करतोयस रे? हा 15 मिनिटं थांब, 15 मिनिटात आपलं काम संपेल हे सगळं. पण आज काही करून तू तिला भेटायचंस. अरे अरे पण वगैरे काही नाही, चल काम कर चल. सांगते लवकर फटाफट. झाला ना? ओके. चल बाय, मी निघतो. हे बॉसला मेल कर आणि तुझ्याकडे पण एक कॉपी ठेवायची. हा आणि संदेश, किरण आणि मायकलला पण सीसी मध्ये ठेव. ओके चल मी निघतो. ए बाबा फ्रेश होऊन जा. हा हा, चल. इतकं कसं कॅज्युअल कोणी भागू शकतं? कळवायचं ना जमत नाहीये तर. आता क्लासची वेळ संपत पण आली. नको, मी का करू फोन? त्यांनी कळवायला हवं. दादा जरा जरा लवकरच चला ना प्लीज, थोडा उशीर झाला. अरे यार, फोन पण आत्ताच बंद व्हायचा होता. अनन्याला सांगितलं तरी असतं पोचतोय म्हणून. विक्रांत, हॅलो. मला कधीच उशीर होत नाही. हा, कुठे आहेस तू? मी आता क्लासमध्ये आहे. ओके, क्लास संपल्यावरती ये, मी थांबतोय बाहेर. बाय. पुढून लेफ्ट लेफ्ट. बस बस बस. हाय. हाय. जायचं? या या या. प्लीज.
प्लीज. तू इथे बस. इथून तुला व्ह्यू चांगला मिळेल. नाही म्हणजे माझा चेहरा बघण्याचा कंटाळा आला. यू कॅन एन्जॉय द व्ह्यू ॲट लिस्ट. हॅव अ सीट. तू मेकअप करत नाहीस का? हा नाही म्हणजे फार नाही. का? थँक्स. थँक्यू. नाही ॲक्च्युली माझ्या आजूबाजूला भरपूर मेकअप केलेल्या मुली असतात नेहमीच. आय डोंट नो का करतात मुली इतका मेकअप. छान दिसायला. पण तू करत नाहीस. मला खरंच आवडलं. आय मीन द चॉईस ड्रेस आणि असं सिम्पल राहणं मलाही खूप आवडतं. थँक्स. तुझा हात दाखवशील मला? प्लीज डोंट टेल मी तुला भविष्य वगैरे कळतं. असं मी का सांगेन. नाही म्हणजे नॉर्मली मुलं असं म्हणतात मुलीचा हात हातात घेता येतो ना म्हणून ते म्हणतात की मला भविष्य बघता येतं. असं अजिबात नाहीये. समथिंग डिफरंट आणि त्यापेक्षा बरं आहे. बिलीव्ह मी प्लीज. असं नाही. असं. हे कसं दिसतंय ते बघायचं होतं. विक्रांत दिस इज ब्युटिफुल. एक छोटंसं गिफ्ट. तुझा बर्थडे कधी आहे मला माहित नाही. सो स्मॉल गिफ्ट फॉर यू. आणि तुझ्या हातावर खरंच छान दिसेल. वेअर इट. थँक्स बट काय? हे मी नाही घेऊ शकत. का? दिस इज टू एक्सपेन्सिव्ह विक्रांत. सो व्हॉट? इट्स अ गिफ्ट. या बट डोंट माइंड विक्रांत बट आपल्यात असं अजून काहीच ठरलेलं नाहीये सो मी हे नाही घेऊ शकत. म्हणजे काही ठरलं असतं तर गोष्ट वेगळी होती ना. आय कांट टेक इट. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. तुझ्या जागी दुसरी मुलगी असती अरे पटकन घेतलं असतं. वेल पण मला आवडलंय खरंच. यु नो यू आर डिफरंट इन जनरल. आय मीन चला बरं आहे. आता परत तुला भेटायला येताना मी काय घेऊन येऊ हे स्ट्रेस राहणार नाही. आय कॅन कम फ्रीली. बरं काय घेशील? कॉफी, स्मूदी, आईस्क्रीम? मला ना भूक लागली आहे. सो आय हॅव अ बर्गर. तुला कोणता बर्गर आवडतो? हळूहळू. ते बघ काय वर. ते बघ. अगं लवकर बघ ते बघ. सस्ता गेला ना. कुठलाच नाही. देन पिझ्झा और पास्ता काहीतरी. नाही तसं नाही. मला वडापाव जास्त आवडतो. तू कधी वडापाव खाल्लायस रस्त्यावरचा? अरे अमेझिंग लागतो. म्हणजे तो असा तेलाने माखलेला वडा आणि आपण जेव्हा पहिलाच घास घेतो ना तेव्हा असं एक चटका लागतो. आणि त्यासोबत एक हिरवी मिरची आणि लाल चटणी. आहा तुला सांगते वडापाव मध्ये जो झटका आहे ना तो बर्गर मध्ये नाही रे. एक वडापाव दे.
मी खूप वर्षांनी वडापाव खाते. ते थाई फूड वगैरे फारच फॅन्सी आहे रे. खरंच झटका आहे हा ते. तुला वडापाव आवडतो? हो, मला फार आवडतो. रस्त्यावरचा? हो. अमेझिंग. इट्स रिअली अमेझिंग. तू? नाही, ऍक्च्युली रस्त्यावरच्या गाड्यांच्या स्वच्छतेवर आणि माझ्या इंटरेस्टिंगवर मला विश्वास नाहीये. आय मीन, मी ते पचवू शकेन की नाही मला माहित नाही. अरे ऍक्च्युली मला पण आधी असंच वाटायचं. आय एम जस्ट अमेज्ड की तू स्ट्रीट फूड खातीयस. नाही म्हणजे आधी खात नव्हते, आत्ताच खायला लागले. आत्ता म्हणजे काही स्पेशल घडलंय का? कुठल्या स्पेशल फ्रेंड बरोबर स्ट्रीट फूड? या म्हणजे नाही असं काही. ऍक्च्युली सगळेच फ्रेंड्स स्पेशल असतात, राईट? या राईट. एनिवे मी कॉफी घेईन. ओके. सांगू दे ना. एक्सक्यूज मी. किती साधी होती ना माणसं. हो. आणि देवघर बघितलं किती सुरेख होतं. आणि हो, त्यांच्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये रोपटी सुद्धा अगदी आपल्यासारखीच लावली होती नाही का? हो, आपल्यासारखीच वाटली माणसं. आणि घर सुद्धा अगदी छान नीटनेटकं होतं. हो, हो. अथर्व आला वाटतं. ये, हा बघा आला. चहा घेतोस का तू? नाही, नको. ऐक, अरे त्या ऋतुजाच्या घरी जाऊन आलो हा आम्ही. तिचे आई बाबा भेटले, धाकटा भाऊ भेटला. ती काही भेटली नाही. बँकेत आहे ना ती सर्व्हिसला, आलीच नव्हती तोपर्यंत. चांगली आहेत मंडळी, साधी, आपल्यासारखी. आम्हाला आवडलेत बाबा. घरही असं छान नीटनेटकं आहे. थकलायस का खूप? हा, जरा दमलोय. योगा क्लास होता? नाही, क्लासला नव्हतो गेलो. सरांनी थांबवून ठेवलं होतं, काम होतं म्हणून. काही हरकत नाही, उद्या जा. काही होतंय का तुला? थोडंसं डोकं दुखतंय. मी पडतो थोडा वेळ. अथर्व खरंच आजारी आहे की आमच्यापासून काही लपवतोय?